सीजेपी आंदोलन, सोशल मीडियाचा किडा ते दिल्लीत संसदेला वेढा. सध्या दिल्लीच्या गादीला हादरवून सोडणारे हे कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन काय याची रग आणि धग आज आपण समजून घेणार आहोत. कॉक्रोच म्हटलं की वाटतं इकडे तिकडे फिरणारा किरकोळ किडा, पण याच किड्यानं देशाच्या राजधानीत सरकारची झोप उडवली आहे. या आंदोलनाची सुरुवात एका अपमानास्पद वक्तव्यातून झाली. मे 2026 मध्ये सुप्रीम कोर्टात एक सुनावणी सुरू होती. त्यावेळी सीजेआय यांनी देशातील तरुणांची तुलना कॉक्रोच आणि पॅरासाइट्स यांच्याशी केली आहे. त्यांनी म्हटलंय की हे तरुण म्हणजे व्यवस्थेला लागलेली झुरळ आहेत. देशातला तरुण आधीच पेपरफुटी, बेरोजगारी आणि ढासळलेल्या शिक्षण व्यवस्थेनं होरपळत होता. हा झुरळ शब्दाचा घाव त्यांच्या जिवारी लागला. आम्हाला झुरळ म्हणताना मग आता हेच झुरळ तुमच्या सत्तेच्या खुर्चीला कसं कुरतडतंय ते बघा, असा निर्धार करून 16 मे 2026 रोजी या अपमानाचं रूपांतर एका मोठ्या डिजिटल आंदोलनात झालं आणि कॉक्रोच जनता पार्टीचा जन्म झाला. या झुरळांच्या फौजेचा सेनापती, त्यांचं नाव अभिजित दिपके. हा तरुण मूळचा महाराष्ट्राचा एक डिजिटल कम्युनिकेशन स्ट्रॅटेजिस्ट आहे. बॉस्टन युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेणारा हा 30 वर्षांचा मुलगा गेल्या 2 वर्षांपासून अमेरिकेत राहतोय. पण जेव्हा देशातल्या तरुणांचा असा अपमान झाला, त्यानं अमेरिकेतून भारतात परतीचा प्रवास केला आणि सोशल मीडियावर सुरुवातीला उपरोधात्मक पद्धतीनं सीजेपीची स्थापना केली. बघता बघता या पोराच्या साध्या डिजिटल मोहिमेला लाखो करोडो तरुणांनी डोक्यावर घेतलं. अभिजित दिपके आज या संपूर्ण सीजेपी आंदोलनाचा मुख्य चेहरा आहे. सोशल मीडियावरून सुरू झालेली आग काही दिवसातच रस्त्यावर आली. देशातल्या प्रत्येक बेरोजगार तरुणानं, विद्यार्थ्यानं स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याची ही हाक होती. नीटचा झालेला महाघोटाळा, सीबीएसई परीक्षांमधील गोंधळ आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत हे आंदोलन पेटत गेलं. सुरुवातीला ऑनलाईन मोहिमेचे हजारो टप्पे झाले. त्यानंतर प्रत्यक्ष मैदानात देशातील वेगवेगळ्या राज्यात आणि शहरात मिळून डझनभर मोठी आंदोलनं झाली. मुंबई, पुणे, भिवंडीपासून ते अगदी थेट लडाखपर्यंत याचे तीव्र पडसाद उमटले. आंदोलनाचा मुख्य टप्पा जंतर मंतरवर सुरू झाला, जिथं विद्यार्थी ताट वाजवत हातात तिरंगा घेऊन डेरा टाकून बसले. या आंदोलनाला खरी धार तेव्हा आली जेव्हा 28 जून 2026 रोजी लडाखचे पर्यावरणवादी आणि शिक्षण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी जंतर मंतरवर येत या आंदोलनाला आपला जाहीर पाठिंबा दिला आणि बेमुदत उपोषण सुरू केलं. वांगचुक यांच्या येण्यानं आंदोलनाला नैतिक बळ मिळालं. त्यानंतर देशातील जवळपास सर्वच विरोधी पक्षांनी तरुणांच्या या लढ्याला पाठिंबा दिला. काँग्रेसचे राहुल गांधी, प्रियंका गांधी, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, आपचे अरविंद केजरीवाल, शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि संजय राऊत, भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद, वंचितचे बाळासाहेब आंबेडकर अशा अनेक बड्या नेत्यांनी सीजेपीच्या मागण्या रास्त असल्याचं सांगत सरकारला धारेवर धरलंय. जंतर मंतरवर हे मुख्य आंदोलन जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू झालं. त्याला तब्बल 23 दिवस पूर्ण झालेत. सोनम वांगचुक 21 दिवसांपासून उपोषणाला बसले होते. त्यांची प्रकृती बिघडल्यानं पोलिसांना त्यांना जबरदस्तीनं सफदरजंग हॉस्पिटलमध्ये हलवलं. या दडपशाहीच्या विरोधात आणि शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीनं 20 जुलैला संसदेच्या मान्सून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसद चलो मार्चची घोषणा केली होती. देशभरातून जमा झालेले हजारो तरुण शांततेनं हातात तिरंगा घेऊन संसदेच्या दिशेनं कूच करत होते. पण दिल्ली पोलिसांनी नवी दिल्ली परिसरात जमावबंदी लागू करून मेट्रो स्टेशन्स बंद केली आणि आंदोलकांना जंतर मंतर जवळच अडवलं. आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज केला, वॉटर कॅनन चालवले आणि अश्रुधुराचे शेकडो गोळे सोडले. या अमानुष मारहाणीत अनेक निष्पाप विद्यार्थ्यांची डोकी फुटली, काहींचे हातपाय फ्रॅक्चर झाले. अभिजित दिपके यांनी आरोप केलाय की पुरुष पोलिसांनी महिला आंदोलकांवर आणि सोनम वांगचुक यांच्या पत्नीवरही लाठीचार्ज केलाय. त्यांचे केस ओढून त्यांना गाडी खाली खेचण्याचा प्रयत्न केला. लहान लहान मुलींच्या छातीवर पाय देऊन त्यांना मारण्यात आलं. या चकमकीत शेकडो विद्यार्थी गंभीर जखमी झाल्यात. दिल्लीत इंटरनेट बंद करून युद्धभूमीसारखी परिस्थिती निर्माण करण्यात आली होती. सीजेपी गेल्या 2 महिन्यांपासून ऑनलाईन आणि 23 दिवसांपासून दिल्लीच्या रस्त्यावर लढत आहे. सीजेपीचे प्रवक्ते JP नड्डा यांना भेटले आणि त्यांनी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पण ही बैठक पूर्णपणे निष्फळ ठरली. आशुतोष रांका यांनी स्पष्ट सांगितलं की नड्डा यांच्यासोबतची बैठक म्हणजे टोटल टाइम वेस्ट होती. सरकार एका हाताने चर्चा करायचं नाटक करतंय आणि दुसऱ्या हाताने आमच्या पोरांवर लाठ्या चालवतंय. आता आम्ही सरकारच्या दारात जाणार नाही. दम असेल तर सरकारनं स्वतः जंतर मंतरवर येऊन विद्यार्थ्यांशी जाहीर चर्चा करावी. या संपूर्ण प्रकरणावर राज ठाकरे यांनी मोदी सरकारला चांगलंच झापलंय.
काल आंदोलकांवर केलेला बेफाम लाठीचार्ज हे पाहून हे सरकारच मानसिक रुग्ण झालंय आणि त्यांनाच रुग्णालयात भरती करण्याची गरज आहे असं दिसतंय. आम्ही रास्त मागण्यांसाठीची आंदोलनं कशी चिरडतो हे जगाला दाखवण्याची आणि ती कशी चिरडली आहे हे आपल्याला स्वतःला आजूबाजूच्या इतर राष्ट्राध्यक्षांच्या कोणत्याच भाषा येत नसताना फक्त कॅमेऱ्यासाठी गडगडाटी हास्य करून जगभरातील राष्ट्राध्यक्षांना ते सांगण्याची हौस सध्या सत्ताधीशांना जडली आहे असं म्हणत राज ठाकरे यांनी टीका केली आहे. मित्रांनो, सरकार प्रश्न विचारणाऱ्यांची डोकी फोडत आहे आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना सुरक्षा देत आहेत. राजेश जोशी यांनी खूप छान कविता लिहिलेली आहे. कटघरे में खड़े कर दिए जाएंगे जो विरोध में बोलेंगे, जो सच सच बोलेंगे मारे जाएंगे. बर्दाश्त नहीं किया जाएगा कि किसी की कमीज हो, उनकी कमीज से ज्यादा सफेद कमीज पर जिनके दाग नहीं होंगे मारे जाएंगे. गोलियां भून डालेंगे, उन्हें काफिर करार कर दिए जाएंगे. सबसे बड़ा अपराध है इस समय निहत्थे और निरपराध होना. जो अपराधी नहीं होंगे वो मारे जाएंगे. सोशल मीडियावरून सुरू झालेला हा लढा आता अस्सल हक्काच्या लढाईत बदललाय. सरकार किती दुर्लक्ष करत असलं आणि पोलिसांनी किती लाट्या चालवल्या तरी हे सीजेपीचे झुरळं आता मागे हटायला तयार नाहीयेत. हेच या आंदोलनाचं जळजळीत वास्तव आहे. तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.